केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धडाधड निर्णय घेत साऊथ राज्यासाठी खास रणनीती आखली। शाह यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला साऊथ राज्यात मोठं यश मिळू शकतं। या व्हिडिओत आपण शाह यांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या 5 राज्यांसाठी काय निर्णय घेतले, शाह यांचा मिशन साऊथसाठी काय खास प्लॅन आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। मागील काही वर्षात साऊथ राज्यात आरएसएसच्या माध्यमातून भाजपसाठी मजबूत बांधणी करण्यात आली। हीच बांधणी शाह यांचे पुढचे प्लॅन यशस्वी करण्यासाठी कामी येईल। शाह यांनी इतर पक्षातील मातब्बार नेत्यांना भाजपमध्ये आणलं, तसंच त्यांनी या प्लॅनमध्ये लोकप्रिय चित्रपट अभिनेत्यांना देखील सामील करून घेतलं। याशिवाय त्यांनी स्थानिक पक्षांना आपल्यासोबत घेतलं। आता केरळमध्ये शाह यांनी काय प्लॅन आखले आहेत ते पाहूयात। केरळमध्ये 26% मुस्लिम तर 18% ख्रिश्चन मतदार आहेत। हे दोन्ही समाजाचे मतदार मागील 2 लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या बाजूने उभे राहिले। निकालात या दोन्ही समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचं जाणून शाह यांनी डाव टाकला आणि त्यांनी ख्रिश्चन समाजाची मतं भाजपकडे वळवण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं। केरळमधील सायरो मालाबार चर्च वाद हा मोठा आहे। यामुळे शाह यांनी ख्रिश्चन मतं भाजपकडे कसे वळतील याकडे लक्ष दिलं। त्याचाच भाग म्हणून त्यांनी 2015 मध्ये रिचर्ड यांना भाजपमध्ये घेतलं। रिचर्ड हे 16व्या लोकसभा निवडणुकीत अँग्लो इंडियन समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 नियुक्त सदस्यांपैकी एक ठरले। यानंतर 2016 मध्ये मल्याळम सुपरस्टार सुरेश गोपी यांना राज्यसभेवर घेण्यात आलं आणि त्यांनी 2016 मध्येच भाजपमध्ये प्रवेश केला। शाह यांनी 2017 मध्ये के.जे. अल्फोस यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं। अल्फोस हे पहिले केंद्रीय मंत्री बनणारे केरळ भाजपचे पहिले नेते ठरले। मे 2017 मध्ये आणखी एक घटना घडली, ती म्हणजे भाजपा प्रवक्ता जॉर्ज कुरियन यांना नॅशनल अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष पद देण्यात आलं। लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीत देखील मोठा पाठिंबा मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे। यात आणखी भर पडली जानेवारी 2023 मध्ये केरळच्या पीसी जॉर्ज यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला। ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल के. अँटनी यांना भाजपमध्ये प्रवेश दिला। अनिल हे पथानामथिट्टा लोकसभा मतदारसंघातून आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हा देखील शाह यांचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। तामिळनाडूमध्ये मार्च 2024 मध्ये एस. रामदास यांच्या पट्टाली मक्कल काची म्हणजेच पीएमके पक्षासोबत युती केली। यात लोकसभा निवडणुकीत भाजपनं पीएमकेला 10 जागा दिल्या। टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीमध्ये एएमएमके पक्ष तामिळनाडूमध्ये भाजपसोबत युतीत राहून 2 जागांवर निवडणूक लढवत आहे। यावरून शाह यांनी प्रादेशिक पक्षासोबत युती करून भाजपला बळ दिलं। फेब्रुवारी 2024 मध्ये नेते ओ. पन्नीरसेल्वम यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला आपलं समर्थन दिलं। आंध्र प्रदेश राज्यात अमित शाह यांनी आपल्या जुन्या सहकारी पक्षांना सोबत घेण्याची रणनीती आखली। मार्च 2024 मध्ये अमित शाह यांच्या दूरदृष्टीतून भाजपनं एन. चंद्राबाबू नायडू यांची तेलुगू देशम म्हणजे टीडीपी आणि पवन कल्याण यांची जनसेवा पार्टी म्हणजे जेएसपी यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला। आंध्रात भाजप 6 लोकसभा आणि 10 विधानसभा जागेवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, तर टीडीपीसाठी भाजपनं 17 लोकसभा आणि 144 विधानसभेच्या जागा सोडल्या। अमित शाह यांनी जेडीएस सोबत युती करून मास्टर स्ट्रोक मारला, कारण जुना म्हैसूर हा जेडीएसचा बालेकिल्ला। याच भागात भाजपला आपली मुळं पसरवण्याची जागा मिळाली। तसंच वोकालिंगा समाजाची मतं भाजपकडे वळावी हा या मागचा उद्दिष्ट असल्याचं बोललं जात आहे। तेलंगणामध्ये भाजपचा आलेख चढत राहिलाय। 2018 विधानसभा निवडणुकीत भाजपला 7% मतं मिळाली होती। त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं इथं 17 जागांवर आपले उमेदवार उतरवले। यात 4 जागा भाजपनं जिंकून विरोधकांसह सर्वांना धक्का दिला।
यानंतर 2023च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतदानाची टक्केवारी डबल झाली, म्हणजे 14% मतं भाजपला मिळाली, तर भाजपनं यावेळी 8 जागा जिंकल्या. तेलंगणामध्ये बीआरएसच्या पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. यामुळे बीआरएसचे प्रमुख नेते आणि सदस्य हे काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या आहेत. सध्या कविता यांची अटक आणि इतर नेत्यांवरील भ्रष्टाचाराचा आरोप याशिवाय फोन टॅपिंग प्रकरणामुळे बीआरएसची स्थिती नाजूक आहे. याचा फायदा उचलण्यासाठी अमित शहा यांनी प्लॅन आखला. त्यांनी तेलंगणा लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा तातडीनं केली. यामुळे उमेदवार लगेच कामाला लागले. याशिवाय मार्च 2014 मध्ये आदिलाबादचे माजी खासदार गोड्डेम नागेश, वरंगलचे नेते सीताराम नाईक आणि खम्ममचे माजी आमदार व्यंकटराव यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना भाजपमध्ये घेऊन शहा यांनी भाजपला बळकटी देण्याचं काम केलं.